आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा येथील शेटवाडी परिसरातील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत जीर्ण आणि धोकादायक इमारत अखेर आज पाडण्यात आली आहे। अनेक दिवसांपासून या इमारतीच्या अवस्थेबाबत पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। इमारतीच्या छताचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अखेर पाडकामाची कारवाई केली आहे। काही दिवसांपूर्वी या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याचे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी उजेडात आणून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती। विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वर्ग सुरू ठेवणं अशक्य असल्यानं नगरपालिकेनं आणि संबंधित विभागानं संयुक्तरित्या ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला। आज सकाळपासून पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जुनी आणि मोडकळीस आलेली रचना पूर्णपणे हटवून परिसर सुरक्षित करण्यात आलाय। त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलं असून आता लवकरात लवकर नवीन शाळा इमारत उभारावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या कारवाईमुळे शाळकरी मुलांचा मोठा धोका टळला असून नवीन इमारतीसाठी प्रशासनाचा मार्ग मोकळा झालाय। स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, नगरसेवक शरद वाळुंज उपस्थित होते। आज देवळाली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मधील जी शाळा होती, त्या शाळेची जी धोकादायक इमारत होती, ती इमारत आज आपण नगरपालिका प्रशासनाकडून पाडून घेत आहोत। ती पाडण्यामागील कारण ती एकदम धोकादायक झालेली होती आणि तिचं निर्लेखन होणं गरजेचं होतं। ती निर्लेखन झालं तरच इथं पंचायत समिती दुसरी शाळा खोल्यांना परमिशन देणार होती। तर ही आता जी शाळा पाडण्याचं काम चालू आहे, तर नगरपालिका प्रशासनाला मी धन्यवाद देतो। नगरपालिका आणि पंचायत समितीमधील जो वाद होता तो मी स्वतः वैयक्तिक कागदपत्र करून येथील शाळेचे शिक्षक असतील, येथील देवळाली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील, यांच्या दोघांचा समन्वय, राऊरीचे गट शिक्षणाधिकारी, या सगळ्यांचा समन्वय घडून आज ही शाळा आपण पाडून आता इथे लवकरच आमदार निधीमधून आमदारांनी 30 लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे, हेमंतजी ओगले यांनी। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेनं, पंचायत समितीनं 2 खोल्यांचा प्रस्ताव तात्काळ ही पाडण्याच्या आधीच आपण तो पाठवलेला आहे। या शाळेला वॉल कंपाऊंडही इथं आपण बांधून घेणार आहोत। तर त्यामुळं नागरिकांनी गडबडून जाऊ नये की शाळा पाडली आणि मग आता पुढचं काय। तर पुढली शाळाही आपण सर्वांच्या सहकार्याने बांधून घेऊ आणि नगरपालिका प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने जे सहकार्य केलं आणि नगरसेवक म्हणून मी जे प्रयत्न केले, लोकांनी इथं सहकार्य केलं, सगळ्यांचे आभार। यावेळी आता इथे आमचे मित्र शरद वाळुंज हेही आहेत, नगरपालिका प्रशासन आहे, तर सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो।